पालघरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातामध्ये एका दुचाकीवरच्या तरुणाचा मृत्यू तर दुसऱ्या दुचाकीवरचं दाम्पत्य गंभीर जखमी. लातूरमध्ये बहुजन विकास अभियानाचं आंदोलन, प्रशासनाच्या विरोधात गाजर आंदोलन, गौण खनिज घोटाळ्यातल्या दोषींवर कारवाईची मागणी. पनवेलच्या पिल्लई महाविद्यालयावर मनसेचा मोर्चा, महाविद्यालयाच्या ॲलेग्रिया या वार्षिक महोत्सवाला मनसेचा आक्षेप. सिंधुदुर्गातले आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन. या मेळाव्यात भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये केला जाहीर प्रवेश. तेजस एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत, काही गाड्या उशिरानं धावतायत. सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठामध्ये वृक्ष लागवड, कॅम्पस परिसरामध्ये सुमारे 1,00,000 झाडं लावली जाणार. वसईमध्ये नागरी आणि ग्रामीण बिगर शेती सहकारी प्रशिक्षण कार्यक्रमाचं आयोजन. या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा उपनिबंधक शिरीष कुलकर्णींच्या हस्ते होणार. दहावी बारावी परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह आयोजित. रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची देण्यात आली शपथ. विधान परिषद मिळावी यासाठी शेखर गोरेंच्या कार्यकर्त्यांकडून महादेवाला दुग्धाभिषेक. मुख्यमंत्री फडणवीसांनी शेखर गोरेंना निवडणुकीआधी विधान परिषदेवर घेण्याचा दिला होता शब्द. आणि बेकायदेशीरपणे गॅस सिलेंडर विकणाऱ्यांविरोधात नंदुरबार पोलिसांची कारवाई. 1,02,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.